Hello students, welcome to this online lecture. I am Miss Seema Landge. आपण क्लास BCom सेकंड इयर COC कोर्स डिप्लोमा इन इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंटचा पेपर पहिला जो आपला आहे, ज्याचं की टायटल आहे जनरल इन्शुरन्स पेपर 1. ओके, आपण स्टार्ट करत आहोत. आपण ज्या पद्धतीने आपण सिलेबस पाहिलेला आहे त्याच पद्धतीने आपण काय करणार आहोत, एक आपला जो कंटेंट असणार आहे तो आपण लेक्चर वाईज कंप्लीट करणार आहोत. ओके, सो मग आजचं जे आपलं लेक्चर असणार आहे त्या लेक्चरमध्ये आपण जो पॉईंट बघणार आहोत तो पॉईंट असेल आपला प्रायव्हेटायझेशन ऑफ इन्शुरन्स, विमा व्यवसायाचं खाजगीकरण. ओके, विम्याचं खाजगीकरण कशा पद्धतीने झालं, विमा जो खाजगीकरण झालं त्याचे खाजगीकरणाचे कोणते कोणते फायदे आहेत, त्याचे कोणकोणते तोटे आहेत, आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे की तुमच्या सिलेबसमध्ये की जो काही आपला पेपर 1 असणार आहे जनरल इन्शुरन्स पेपर 1 तो आपल्याला 100 मार्कांसाठी असणार आहे. ओके, मग विमाचं खाजगीकरण केव्हा झालं, विम्याचं खाजगीकरण झालं त्यावेळेला विम्याचे फायदे कोणकोणते झाले, कोणकोणते तोटे झाले किंवा कोणकोणते फायदे आहेत, त्याचे मेरिट्स कोणकोणते आहेत, गुण कोणते आहेत, त्याचे डिमेरिट्स कोणते आहेत, ॲडव्हान्टेजेस कोणते आहेत, डिसॲडव्हान्टेजेस कोणकोणते आहेत आपल्याला पाहायचं आहे. मग भारतीय विमा सेवा क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्रास ज्या वेळेला परवानगी दिली गेली किंवा परवानगी देण्याचं जे काही धोरण होतं त्याला आज काय बोललं जातं, खाजगीकरण. ओके, लक्षात घ्यायचं, एक पॉईंट लक्षात घ्यायचा. काय सांगितलं तुम्हाला, खाजगीकरण. मग खाजगीकरण म्हणजे काय, तर भारतीय विमा सेवा क्षेत्रामध्ये ज्या वेळेला विमा सेवा क्षेत्रामध्ये इन्शुरन्स सेक्टरमध्ये खाजगी क्षेत्र प्रायव्हेट सेक्टरला ज्या वेळेला परवानगी दिली, अलाउड केलं, त्यावेळेला त्यांना ज्या वेळेला अलाउड केलं किंवा त्यांना परवानगी देण्याचं जे काही धोरण आहे त्या धोरणाला काय म्हटलं गेले, खाजगीकरण म्हटलं गेले. ओके, मग उपक्रमाची मालकी व व्यवस्थापन खाजगी क्षेत्राकडे देण्याच्या दृष्टीने मालकी भागाची विक्री खाजगी क्षेत्रास करणं हे खाजगीकरणात अपेक्षित आहे. मग खाजगीकरणामध्ये विम्याच्या खाजगीकरणामध्ये अपेक्षित काय होतं खाजगी क्षेत्राला, तर जी काही उपक्रम होणार आहे त्या उपक्रमाची मालकी असेल त्याचं व्यवस्थापन खाजगी क्षेत्राकडे देण्याच्या दृष्टीने मालकी भागाची विक्री खाजगी क्षेत्रास करणे खाजगीकरणामध्ये अपेक्षित असतं. आणि त्याचबरोबर ती सार्वजनिक उपक्रमांची जी मालकी आहे ती सरकारी नियंत्रणामधून काय होते, मुक्त होते किंवा ती मुक्त करण्यासाठी खाजगीकरण हे विमा सेवा क्षेत्रामध्ये घेतलं गेलं. ओके, त्याचबरोबर सार्वजनिक उपक्रमाची जी काही मालकी आहे व नियंत्रण आहे, बघा सार्वजनिक जे काही उपक्रम असतील, इव्हेंट्स असतील, त्याची जी काही ओनरशिप असेल, त्याचं कंट्रोलिंग असेल, ते ज्या वेळेला प्रायव्हेट सेक्टरकडे दिलं गेलं त्यावेळेला भागभांडवल खाजगी उद्योजक जे आहेत ते, त्याचबरोबर ती जनता अथवा कर्मचारी जे वर्ग आहेत ते काय केले गेले, विकले गेले, ते सेल झाले. म्हणजेच काय, तर जे काही एम्प्लॉईज आहेत ते सेल केले गेले, त्याचबरोबर ती जी काही जनता आहे ती विकली गेली. सरकार एखाद्या व्यवसायाची ज्या वेळेला मक्तेदारी स्वतःकडे ठेवण्याचं जे धोरण बदलतं, अशा क्षेत्रामध्ये खाजगी संस्थांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देत असेल तर त्याचाही खाजगीकरण या संज्ञेमध्ये समावेश होतो. काय सांगितलंय, तर व्यवसायाची मक्तेदारी स्वतःकडे ठेवण्याचं धोरण बदलून, बघा व्यवसायाची जी मक्तेदारी आहे ती स्वतःकडे ठेवायचं धोरण हे बदलून ज्या वेळेला खाजगी संस्थांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली जाते, खाजगी संस्थांना बिझनेस स्टार्ट करण्यासाठी अलाव केलं जातं आणि जर असं केलं जात असेल तर हेही आपल्या प्रायव्हेटायझेशनमध्ये इन्व्हॉल्व होतं. मग भारतात 1919 नंतर, भारतामध्ये 1990 नंतर आर्थिक विकासाचं वारं वाहू लागलं असं तुम्हाला इथं सांगितलं गेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं सरकारने काय केलं की अर्थव्यवस्था खुली केली. अर्थव्यवस्था ज्या वेळेला खुली केली त्यामागे व्यवसायातील जी काही कॉम्पिटिशन होती ती कॉम्पिटिशन काय झाली, इन्क्रीज झाली. बिझनेसमध्ये जर कॉम्पिटिशन होत असेल आणि भारतीय व्यवसायांची व्यावसायिक क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने काय केलं गेलं, तर कॉम्पिटिशन या वाढवल्या गेल्या की जेणेकरून जे काही व्यवसाय आहेत, बिझनेस जे आहेत, विमा व्यवसाय आहेत, त्याचे काय होईल, त्याची कॅपॅसिटी जी आहे ती कॅपॅसिटी वाढेल. खुल्या अर्थव्यवस्थेच्या धोरणाचा एक भाग म्हणून उद्योग, व्यापार आणि सेवा क्षेत्रात देशातील विविध देश असतील, विदेश असतील, त्याचबरोबर ती उद्योजक असतील त्यांना व्यवसाय करण्यासाठी इथं धोरण अवलंबलं गेलं. त्याचबरोबर ती ओघाने विमा क्षेत्रातही खाजगी उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी दिली गेली. विमा क्षेत्रामध्ये ज्या वेळेला खाजगी क्षेत्राचा शिरकाव होण्यास समाजातील विविध घटकांकडून टीका होत होती. विमा क्षेत्र हे त्यामध्ये प्रायव्हेटायझेशन ॲड करू नका असं कितीतरी जणांचं म्हणणं होतं, परंतु केंद्र सरकारने काय केलं, 2000
2000 साली 1999 ते 2000 साली विमा व्यवसाय खाजगी क्षेत्रासाठी खुला केला. खाजगी क्षेत्रसुद्धा विमा व्यवसायामध्ये येऊ शकतं. हे कधी झालं? 1999 ते 2000मध्ये. ओके. त्याचबरोबर ते आता विमा व्यवसायाचं खाजगीकरण. मग विमा व्यवसायाचं खाजगीकरण कशा पद्धतीनं झालं किंवा कधी झालं? तर कोणी केलं? तर विमा व्यवसायाचं खाजगीकरण केंद्र सरकारने केलं. केंद्र सरकारने विमा व्यवसाय क्षेत्र खाजगी क्षेत्राला खुलं केलं गेलं आणि भारतातील मोठ्या उद्योग समूहांनी विमा कंपन्या सुरू केल्या. बघा, ज्या वेळेला प्रायव्हेटायझेशन विमा व्यवसायामध्ये ॲड केलं गेलं त्यावेळेला जे काही मोठे उद्योग समूह असतील, ग्रुप्स असतील, ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज असतील, त्यांनी काय केलं? तर विमा कंपन्या स्टार्ट केल्या त्यांनी. आणि या विमा व्यवसाय क्षेत्रामध्ये खाजगी कंपन्या विमा व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी, बघा, विमा व्यवसाय क्षेत्रामध्ये ज्या काही खाजगी कंपन्या आहेत त्या खाजगी कंपन्यांनी काय करायचं? तर विमा व्यवसायावरती नियंत्रण ठेवायचं. विमा नियमन व विकास प्राधिकरण नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. आता बघा, खाजगी क्षेत्रामधील विमा व्यवसायावरती जर नियंत्रण ठेवायचं असेल तर नियंत्रण ठेवण्यासाठी काय कोणतरी हवं आहे. मग नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी काय केलं? विमा नियमन व विकास प्राधिकरण संस्था जी आहे ती नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी विमा व्यवसायावरती नियंत्रण ठेवण्यासाठी सुरू केली, स्थापन केली. मग या प्राधिकरणास कायदेशीर दर्जा, बघा, जे काही विमा नियमन आणि विकास प्राधिकरण जे आहे, संस्था जी आहे ती लिगली अप्रूव्ड होण्यासाठी, तिला कायदेशीर दर्जा मिळण्यासाठी काय केलं गेलं? कायदेशीर दर्जा देण्यासाठी त्याच्या नावाचा कायदासुद्धा तिथं तयार केला गेला. म्हणजेच एक ॲक्ट बनवला, ज्या ॲक्टचं नाव असेल विमा नियमन व विकास प्राधिकरण. ओके. हा एक ॲक्ट बनवला आणि तसेच खाजगी क्षेत्रामध्ये परवानगी दिल्यामुळे 1938च्या विमा कायद्यामध्ये, बघा, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की विमा कायदा केव्हाचा आहे? तर विमा कायदा हा 1938चा आहे. खाजगी क्षेत्राला परवानगी दिल्यामुळे 1938च्या विमा कायद्यामध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या केल्या गेल्या. साहजिक आहे, ज्या वेळेला प्रायव्हेटायझेशन ॲड होणार आहे, प्रायव्हेट सेक्टर ॲड होणार आहे, त्यावेळेला जे काही ॲक्ट आहे त्यामध्ये चेंजेस करावे लागणार आहेत. आणि आयुर्विमा, लाईफ इन्शुरन्स असेल व सर्वसाधारण जनरल इन्शुरन्स असेल, या दोन्हीमध्ये तिथं चेंजेस करावे लागले. त्याचबरोबर ती आयुर्विमा व सर्वसाधारण विमा अशा दोन्ही विमा क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राला काय केली गेली? परवानगी दिली गेली. आणि आयुर्विमा महामंडळ कायदा, लक्षात घ्या, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं एक्झाममध्ये की आयुर्विमा लाईफ इन्शुरन्स ॲक्ट कितीचा आहे? आयुर्विमा महामंडळ कायदा कितीचा आहे? तर तो आहे 1956चा, 1956चा. विमा कायदा कितीचा आहे? तर तो आहे 1938चा, 1938चा. ओके. तर सर्वसाधारण विमा कायदा, राष्ट्रीयकरण कायदा, मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतं सर्वसाधारण विमा व्यवसाय कायदा कितीचा आहे? तर तो आहे 1972चा. मग 1972मध्ये म्हणजे सर्वसाधारण विमा व्यवसाय कायदा 1972मध्ये काय सांगितलं गेलं? आवश्यक त्या चेंजेस केल्या गेल्या. कारण काय झालंय तर विमा व्यवसायामध्ये प्रायव्हेट सेक्टर ॲड केले गेले. मग जे काही विम्याचे कायदे आहेत त्यामध्ये 1938चा विमा कायदा असेल, त्यानंतर आयुर्विमा महामंडळ कायदा 1956चा असेल, सर्वसाधारण विमा व्यवसाय कायदा 1972चा असेल, त्यामध्ये आवश्यक त्या गरजेनुसार चेंजेस केले गेले, आवश्यक त्या सुधारणा तिथं केल्या गेल्या. मग केंद्र सरकारने 1999 ते 2000मध्ये विमा व्यवसाय क्षेत्र जे आहे ते खाजगी क्षेत्रासाठी काय केलं? खुलं करण्याचा निर्णय घेतला. तरी 2000 ते 2001 पासून विमा व्यवसाय क्षेत्रामध्ये खाजगी कंपन्यांची स्थापना मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला झालेली दिसून येते. 2000 ते 2001 पासून विमा व्यवसाय क्षेत्रामध्ये खाजगी कंपन्यांची जास्तीत जास्त आपल्याला एंट्री झालेली दिसून येते, त्यांचं पदार्पण जास्तीत जास्त झालेलं दिसून येतं. आयुर्विमा आणि सर्वसाधारण विमा या दोन्ही क्षेत्रामध्ये खाजगी कंपन्यांची स्थापना करावी लागली. बघा, आयुर्विमा आणि सर्वसाधारण विमा या दोन्ही क्षेत्रामध्ये खाजगी कंपन्यांची स्थापना करावी लागली. स्थापना मोठ्या प्रमाणामध्ये झाल्या. मग त्यामध्ये कोणकोणत्या कंपन्या येऊ शकतात? तर त्यामध्ये भारतातील टाटा असेल, बिर्ला असेल, बजाज असेल, भारती असेल, अंबानी असेल, सहारा असेल, कोटक असेल, श्रीराम असेल, यासारख्या वेगवेगळ््या उद्योग समूहांनी काय केलं? विमा व्यवसायासाठी आपल्या स्वतंत्र फॅक्टरीज, आपल्या कंपन्या तिथं स्थापन केल्या की जेणेकरून त्यामध्ये आपण विमा व्यवसाय करू. कारण ज्या वेळेला विमा क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राला अलाव केलं, खाजगी क्षेत्र घेतलं गेलं विमा व्यवसायामध्ये, त्यावेळेला वेगवेगळे उद्योग समूह आहेत, ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आहेत, त्यांनी काय केलं? विमा व्यवसायासाठी आपल्या स्वतंत्र कंपन्या लगेच तिथं स्थापन केल्या. मग त्यामध्ये भारतातील कुठल्या कुठल्या कंपन्या येऊ शकतात किंवा कुठले कुठले ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज येऊ शकतात? मग त्यामध्ये टाटा असेल, बिर्ला असेल, बजाज असेल, भारती असेल, अंबानी असेल, सहारा असेल, कोटक असेल, श्रीराम असेल, यासारख्या वेगवेगळ्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आहेत ज्यांनी काय केलं की लगेच आपल्या कंपन्या
स्थापन केल्या. कशासाठी? तर विमा व्यवसाय करण्यासाठी. आणि ज्या वेळेला खाजगी क्षेत्र विमा व्यवसाय क्षेत्रामध्ये आलं त्यावेळेला त्या खाजगी क्षेत्रावरती किंवा ज्या काही खाजगी कंपन्या आहेत जे की विमा व्यवसाय करतात त्यांच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी, नियंत्रण ठेवण्यासाठी एक प्राधिकरण स्थापन केलं. एक नवीन विमा नियमन आणि विकास प्राधिकरण नावाची संस्था जी आहे ती स्वतंत्र इंडिव्हिज्युअल लेवलवरती स्थापन केली गेली. केंद्र सरकारने ती स्थापन केली आणि या प्राधिकरणाला, या संस्थेला कायदेशीर दर्जा प्राप्त व्हावा म्हणून त्याचा एक काय केला, कायदासुद्धा तिथं तयार करण्यात गेला. आता कायदा नवीन तयार झाला आहे म्हटल्यानंतर त्या कायद्यानुसार, त्या ॲक्टनुसार जे काही विम्याचे कायदे आहेत त्या विम्याच्या कायद्यांमध्ये चेंजेस करावे लागले. मग चेंजेस कोणकोणते करावे लागले? तर मग विमा कायदा असेल 1938चा, 1938चा इन्शुरन्स ॲक्ट असेल, त्यानंतर लाईफ इन्शुरन्स ॲक्ट असेल. बघा, विमा कायदा सेपरेट, आयुर्विमा महामंडळ कायदा सेपरेट. आयुर्विमा महामंडळ कायदा 1956 1956चा. त्यानंतर जनरल इन्शुरन्स बिझनेस ॲक्ट असेल, तो असेल सर्वसाधारण विमा व्यवसाय कायदा. राष्ट्रीयकरण कायदा 1972चा. मग या तिन्ही कायद्यामध्ये काय केल्या गेल्या? सुधारणा केल्या गेल्या. मग केंद्र सरकारने 1999 आणि 2000मध्ये काय केलं गेलं तर विमा व्यवसाय क्षेत्र हे खाजगी क्षेत्राला खुलं करण्याचं फायनली डिसिजन तिथं घेतला गेला. आणि 2000 ते 2001 पासून विमा व्यवसाय क्षेत्रामध्ये खाजगी कंपन्यांनी एंट्री केली. मग खाजगी कंपन्यांनी एंट्री केली म्हटल्यानंतर ज्या काही खाजगी कंपन्यांमध्ये मोठमोठ्या ग्रुप आहेत, उद्योग समूह आहेत, ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आहेत, त्यांनी काय केलं की लगेच आपल्या इंडिव्हिज्युअल प्रत्येकाने स्वतंत्र आपल्या विमा व्यवसाय करण्यासाठी कंपन्या स्थापन केल्या. मोठमोठ्या त्यांनी काय केल्या? कंपन्या स्थापन केल्या. मग त्यामध्ये कोणकोणते ग्रुप येऊ शकतात, कोणकोणते मोठमोठे उद्योग समूह येतात की ज्यांनी लगेच आपल्या कंपन्या स्थापन केल्या. मग त्यामध्ये टाटा उद्योग समूह असेल, टाटा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज असेल, बिर्ला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज असेल, बजाज ग्रुप ऑफ इंडस्ट्री असेल, अंबानी ग्रुप ऑफ इंडस्ट्री असेल, कोटक ग्रुप ऑफ इंडस्ट्री असेल, सहारा ग्रुप ऑफ इंडस्ट्री असेल, श्रीराम ग्रुप ऑफ इंडस्ट्री असेल. सो या पद्धतीच्या वेगवेगळ्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजनं काय केलं? आपल्या स्वतंत्र कंपन्या तिथं स्थापन केल्या. कशासाठी? तर विमा व्यवसाय करण्यासाठी. ओके. तर मग विमा व्यवसाय क्षेत्रामध्ये ज्या वेळेला खाजगीकरण आलं किंवा खाजगी क्षेत्रावर ज्या वेळेला एंट्री दिली गेली खाजगीकरणासाठी, विमा व्यवसाय क्षेत्र ज्या वेळेला खुलं केलं गेलं त्यावेळेला भारतीय आयुर्विमा महामंडळ जो कायदा होता, त्याचबरोबर ती सर्वसाधारण विमा महामंडळ जे होतं तिच्या 4 दुय्यम कंपन्या होत्या आणि त्यांचं अस्तित्व तिथं अबाधित ठेवण्यासाठी, कारण ज्या वेळेला खाजगी क्षेत्र येणार आहे ते त्यांचं इंडिव्हिज्युअल लेवलवरती त्यांचं अस्तित्व तिथं बनवणार आहे. मग ज्या काही अगोदरच्या आयुर्विमा महामंडळ असेल किंवा सर्वसाधारण विमा महामंडळ असेल त्यांचं स्वतःचं अस्तित्व तिथं ठेवण्यासाठी, भक्कम ठेवण्यासाठी त्यांनी काय केलं तर महामंडळाचं खाजगीकरण झालेलं नाही. दुसऱ्या भाषेमध्ये विमा व्यवसाय क्षेत्रामध्ये सार्वजनिक क्षेत्र जे असतील, सार्वजनिक क्षेत्र 2 महामंडळे असतील व खाजगी क्षेत्रातील कंपन्या असतील, त्या दोन्हीही घटक तिथं कार्यरत होते. खाजगी क्षेत्र आलेलं आहे याचा अर्थ हा नाही की ज्या काही ऑलरेडी कंपन्या आहेत त्या कंपन्या खाजगी क्षेत्रामधून बाहेर जाव्यात, तर तसं काही नाही. तर त्यासाठी जे काही विमा महामंडळ असेल किंवा खाजगी क्षेत्रातील कंपन्या असतील हे दोन्ही घटक तिथं काम करतात. मग त्यामध्ये खाजगीकरण झालं. मग खाजगीकरण आपण पाहिलं की खाजगीकरण कशा पद्धतीने झालं, खाजगीकरण केंद्र सरकारने कशा पद्धतीने खाजगीकरण सुरू केलं, त्याचबरोबर ती कोणकोणते खाजगीकरणासाठी कायदे बनवले गेले, मग त्या कायद्यानुसार कोणकोणत्या कायद्यामध्ये चेंजेस झाले, कोणकोणत्या कायद्यामध्ये चेंजेस झाले, मग कोणकोणत्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज अशा आहेत की त्यांनी इंडिव्हिज्युअल लेवलवरती त्यांच्या स्वतंत्र कंपन्या मोठमोठ्या स्थापन केल्या विमा व्यवसाय करण्यासाठी. ओके. मग हे झालं खाजगीकरण. मग खाजगीकरणाचे कोणकोणते ॲडव्हान्टेजेस आहेत, कोणकोणते गुण आहेत, फायदे आहेत, मेरिट्स आहेत आपल्याला बघायचं. मग विमा व्यवसाय क्षेत्र ज्या वेळेला विमा व्यवसाय क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुलं करण्याच्या धोरणाचे काही गुण अथवा फायदे, मग त्यामध्ये काही दोष असू शकतात, काही तोटे असू शकतात. बघा, ज्या वेळेला विमा व्यवसाय क्षेत्रामध्ये खाजगी कंपन्या आल्या, खाजगी कंपन्यांसाठी ते क्षेत्र खुलं केलं गेलं, मग ह्या धोरणाचे काही फायदे झाले, काही तोटे झाले. मग आपण दोन्ही बघणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. त्याचे फायदे कोणते झाले, त्याचे तोटे कोणते झाले. मग त्यामध्ये विमा व्यवसाय क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राला परवानगी दिल्यामुळे, बघा, विमा व्यवसाय क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राला परवानगी दिल्यामुळे सार्वजनिक महामंडळे व खाजगी कंपन्या यांच्यामध्ये निकोप स्पर्धा तिथं होण्यास मदत झाली. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तिथं स्पर्धा होण्यास मदत झाली, जेणेकरून की विमा व्यवसाय हा पुढे जास्तीत जास्त वाढेल.
त्यानंतरचा दुसरा फायदा आहे तो म्हणजे सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांच्यामध्ये जी काही स्पर्धा झाली त्या स्पर्धेमुळे दोन्ही घटकांच्या विमा व्यवसाय क्षेत्राचा विकास होण्यासाठी मदत झाली. बघा, जे दोन्ही घटक असतील त्या दोन्ही घटकाचा विकास होण्यासाठी तिथं मदत झाली. त्याबरोबर तिसरा फायदा म्हणजे खाजगी क्षेत्राच्या प्रवेशामुळे, ज्या वेळेला खाजगी क्षेत्र आलं त्यावेळेला खाजगी क्षेत्राच्या प्रवेशामुळे अधिक लोकांपर्यंत विमा व्यवसायाचे लाभ पोहोचण्यास तिथं मदत झाली. त्यानंतर खाजगी कंपन्या अधिक जास्त स्पीडने काम कराव्यात, अधिक जास्त गतिमान पद्धतीनं कार्यरत राहाव्यात, यामुळं देशातील विमा व्यवसायामध्ये जास्तीत जास्त जलद गतीनं वाढ होत गेली. त्यानंतर पाचवा फायदा जो झाला म्हणजे खाजगी कंपन्यांनी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी जास्तीत जास्त धडपड करत होत्या. खाजगी कंपन्या नवीन आलेल्या होत्या विमा व्यवसायामध्ये, मग त्यांना त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्या काय करत होत्या, जास्तीत जास्त धडपड करत होत्या. मग जास्तीत जास्त धडपड करत असताना सार्वजनिक महामंडळे ज्या ठिकाणी पोहोचली नाहीत त्या ठिकाणी खाजगी कंपन्या जाऊन विमा व्यवसाय मिळवतील. त्यामुळे विम्यापासून वंचित लोकांपर्यंत व गावांपर्यंत विमापत्र जाईल. ओके, जे काही लोक विमा व्यवसायापासून किंवा विम्यापासून दूर आहेत त्यांच्यापर्यंत जर विमा व्यवसाय पोचला तर नक्कीच तो विमा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारित होणार आहे. ओके, हा झाला पाचवा फायदा. त्यानंतर सहावा फायदा झाला तो म्हणजे खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडून विमा व्यवसायामध्ये मिळालेला निधी राष्ट्रीय विकासासाठी उपलब्ध झाला आहे. काय सांगितले? खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडून विमा व्यवसायामध्ये मिळालेला निधी जो असेल खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडून विमा व्यवसायामध्ये जो काही निधी मिळालेला आहे तो निधी राष्ट्रीय विकासासाठी उपलब्ध झाला आहे. तो एक फायदा तिथं झाला. त्यानंतरचा सातवा फायदा म्हणजे खाजगी क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रवेशामुळे, बघा ज्या वेळेला खाजगी क्षेत्रांनी प्रवेश केला त्यावेळेला खाजगी क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रवेशामुळे विमा व्यवसायात वाढ झालेली आपल्याला दिसून येते आणि त्याद्वारे लोकांना बचतीची सवय मोठ्या प्रमाणामध्ये लागली. बचतीचं प्रोत्साहन त्यांना मिळायला लागलं. बचत करण्यासाठी लोक मोटिवेट झाले. ओके, आणि त्यामुळं काय झालं तर राष्ट्रीय बचतीचं प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेलं. खाजगी क्षेत्रातील विमा कंपन्यांना ग्रामीण भागामध्ये विमा व्यवसाय करण्याचे बंधन घातल्यामुळे, बघा खाजगी क्षेत्रातील जे काही विमा कंपन्या आहेत त्यांना ग्रामीण भागात विमा व्यवसाय करण्याचं जे काही बंधन घातलं गेलं त्या बंधनामुळे ग्रामीण भागामध्ये विमा व्यवसाय पसरण्यास मदत झाली. कारण ग्रामीण भागातील लोकांना जास्तीत जास्त विमा म्हणजे काय हे माहीत नव्हतं. मग त्यांना ते विमा म्हणजे काय हे माहीत होण्यासाठी काय झालं, मदत झाली. कारण ज्या वेळेला खाजगी कंपन्या आल्या त्यावेळेला खाजगी कंपन्यांनी फोकस केला. कशावरती केला तर ग्रामीण भागावरती फोकस त्यांनी केला. ग्रामीण भागामध्ये विमा व्यवसाय करण्याचे बंधन त्यांना घातले गेले. म्हणजे कंपल्सरी तुम्ही ग्रामीण भागामध्ये विमा व्यवसाय हा करायचा. त्यामुळं काय झालं की ग्रामीण भागातील जी जनता आहे, ज्या जनतेला विमा म्हणजे काय हे माहीत नव्हतं त्यांच्यापर्यंत विमा पोहोचला गेला. ओके, हा एक आठवा फायदा झाला तिथं. त्यानंतर नववा फायदा म्हणजे नवव्या फायद्यामध्ये काय झालं तर खाजगी कंपन्यांच्या प्रवेशामुळे ज्या वेळेला खाजगी कंपन्यांनी प्रवेश केला, खाजगी कंपन्या जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये एंटर झाल्या, त्यांनी विमा व्यवसायामध्ये प्रवेश केला. त्यावेळेला मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती तिथं झालेली आपल्याला दिसून येते. मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती तिथं झालेली आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला दिसून येते. रोजगाराची निर्मिती झाली याचा अर्थ काय तर जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना तिथं काहीतरी काम मिळालं. म्हणजे एक प्रकारे फायदाच आहे की त्यांचं पण उत्पन्न तिथं वाढणार आहे. ओके, मग कंपन्यांसाठी लागणारा कर्मचारी वर्ग व विमा व्यवसायासाठी लागणारे जे काही एजंट्स असतील त्यांच्या रूपाने ही रोजगाराची निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये झाली. हा एक फायदा झाला. अतिशय चांगला फायदा आहे की रोजगाराची निर्मिती झाली त्यामुळे. ओके, त्यानंतर 10वा फायदा आहे तो म्हणजे सार्वजनिक महामंडळे व खाजगी कंपन्या. सार्वजनिक महामंडळे व खाजगी कंपन्या यांच्यातील स्पर्धेमुळे
संभाव्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बघा, जी काही सार्वजनिक महामंडळं असतील किंवा खाजगी कंपन्या असतील, सार्वजनिक महामंडळे, खाजगी कंपन्या यांच्यामध्ये जे काही कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशनमुळं जे काही कस्टमर्स आहेत ते कस्टमर ॲट्रॅक्ट करण्यासाठी बघा, जर जास्तीत जास्त एखाद्या मार्केटमध्ये, एखाद्या बाजारपेठेमध्ये जास्तीत जास्त जर कॉम्पिटिशन असेल आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये जर आपली वस्तू आपल्या प्रोडक्ट्सला आपल्याला जास्तीत जास्त डिमांड मिळवायची असेल, आपली वस्तूला जास्तीत जास्त मागणी मिळवून द्यायची असेल, तर नक्कीच काय आहे तर तिथं आपल्याला कस्टमर ॲट्रॅक्ट करणं गरजेचं आहे. तिथं आपण कस्टमरला ॲट्रॅक्ट केलं पाहिजे. ओके, तिथं आपण कस्टमरला ॲट्रॅक्ट केलं पाहिजे. मग कस्टमरला ॲट्रॅक्ट करायचं, मग वेगवेगळ्या पद्धतीने कस्टमरला ॲट्रॅक्ट केलं जाऊ शकतं. त्यांना वेगवेगळे ऑफर्स देऊन, त्यांना डिस्काउंट्स देऊन, त्यांना मोठमोठ्या ॲडव्हर्टायजेस करून त्यांना ॲट्रॅक्ट केलं जाऊ शकतं, आकर्षित केलं जाऊ शकतं. मग त्यांना आकर्षित करण्यासाठी विम्याच्या अधिक आणि चांगल्या नवनवीन योजना ज्या आहेत त्या विकसित केल्या गेल्या जेणेकरून की जास्तीत जास्त ग्राहक आपल्या इन्शुरन्सकडे येतील, इन्शुरन्स घेतील, आपला बिझनेस जास्तीत जास्त चालेल. सो त्यासाठी काय केलं गेलं तर ज्या काही कंपन्या आहेत ज्या काही कंपन्या वेगवेगळ्या विम्याच्या योजना करू लागल्या आणि वेगवेगळ्या योजना करण्यासाठी काय केलं गेलं, त्यांना चालना मिळू लागली. ओके, सो अतिशय महत्त्वाचं आहे त्यांना रोजगार निर्मितीसाठी त्यांना चालना मिळू लागली. नवनवीन योजना तिथं निर्माण केल्या गेल्या. हा एक झाला फायदा. त्यानंतर 11वा फायदा आहे तो म्हणजे अधिक चांगल्या नव्या विमा योजना विकसित करण्याच्या स्पर्धेमुळे अधिक चांगल्या नवनवीन विमा योजना विकसित करण्याच्या स्पर्धेमुळे जनतेला अधिक चांगले विमा लाभ व विमा छत्र जे आहे विमा छत्र त्यांना मिळू लागले. अतिशय महत्त्वाचं आहे की जनतेला जो काही विमा काढलेला आहे तो विमा अतिशय चांगल्या पद्धतीनं मिळावा. त्यानंतरचा 12वा फायदा काय झाला तर खाजगी क्षेत्र जे आहे ते खाजगी क्षेत्र विमा व्यवसायामध्ये परवानगी, ज्या वेळेला खाजगी क्षेत्राला विमा व्यवसायामध्ये परवानगी दिली गेली त्यावेळेला ज्या कंपन्या नवीन होत्या त्या कंपन्यांनी विकास करण्यासाठी विमा व्यवसायाचा जास्तीत जास्त हातभार लावला गेला. त्यानंतरचा 13वा फायदा आपल्याला सांगितलं की खाजगी कंपन्या विमा व्यवसायामध्ये ज्या वेळेला कार्य करण्याची परवानगी खाजगी कंपन्यांना दिली गेली विमा व्यवसायामध्ये की तुम्ही काम करा अशी परवानगी ज्या वेळेला त्यांना दिली गेली त्यावेळेला ज्या काही नवीन किंवा राष्ट्रीय कंपन्या ज्या काही कंपन्या होत्या त्या कंपन्या राष्ट्रीय विकासामध्ये योगदान देण्याची संधी त्यांना तिथे निर्माण झाली की त्या थ्रू थोडंफार तरी राष्ट्रीय विकास होईल. ओके, हे एक झालं. त्यानंतर विमा व्यवसायातील स्पर्धा जी आहे ती विमा व्यवसायातील स्पर्धेमुळे विमा व्यवसायातील कॉम्पिटिशनमुळे सार्वजनिक विमा महामंडळांनी आपल्या ग्राहक सेवांबरोबर अधिक सुधारणा केली गेली. म्हणजे जे काही कस्टमर्स आहेत ज्या काही कस्टमर्सला सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात त्या सर्व्हिसेसमध्ये आणखीन चांगल्या सुधारणा केल्या गेल्या आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीच्या सर्व्हिसेस ह्या कस्टमरपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तिथं केला गेला. ओके, हे आपण पाहिलं इथं. हे काय पाहिलं आपण तर विमा व्यवसायाचं खाजगीकरण झालं. विमा व्यवसायाचं खाजगीकरण झाल्यानंतर त्या खाजगीकरणाचे काही फायदे झाले, काही तोटे झाले. मग आत्ता आपण काय पाहिलं तर जे काही फायदे झालेत ते आपण आज पाहिलेले आहेत. आत्ता आपण बघणार आहोत नेक्स्ट पॉईंट आपला त्या विमा व्यवसाय खाजगीकरणाचे तोटे.
तोट्यांमध्ये कोणकोणते तोटे आहेत? ज्या पद्धतीनं एखादी व्यवसाय संस्था असते किंवा एखादी योजना असते, त्याची ज्या पद्धतीनं एखादी प्रक्रिया असते, प्रोसेस असते, त्याचे ज्या पद्धतीनं तोटे असतात त्या पद्धतीने त्याचे काही फायदेसुद्धा असतात. मग कोणकोणते फायदे त्याचे असू शकतात? मग त्याच्या फायद्यांमध्ये कोणकोणते फायदे असू शकतात त्यात आपण पाहिलं. मग कोणकोणते त्याचे तोटे असू शकतात? ज्या पद्धतीने एखादी गोष्ट असते त्याचे काही फायदे असतात, काही तोटे असतात. ओके, मग त्या पद्धतीने त्याचे तोटे कोणकोणते असू शकतात? तर तोट्यांमध्ये विमा व्यवसाय क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राला ज्या वेळेला परवानगी दिली त्यावेळेला काही प्रकारचे दोष किंवा तोटे सुद्धा तिथं दिसून आले. मग कोणकोणते तोटे असू शकतात? पहिला तोटा आहे की खाजगी कंपन्यांच्या स्पर्धेमुळे, ज्या वेळेला खाजगी कंपन्यांची स्पर्धा झाली जास्ती प्रमाणामध्ये, त्यावेळेला खाजगी कंपन्यांच्या स्पर्धेमुळे ग्राहकांना अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला खोटी आश्वासनं किंवा न परवडणाऱ्या विमा योजनांचा गैरप्रकार होण्याची शक्यता असते. कारण ज्या वेळेस प्रत्येक जण सरळ मार्गानेच आपले कस्टमर अट्रॅक्ट करणार असं काय आहे का? तिथे काही गैरप्रकारसुद्धा घडू शकतात किंवा खोट्या योजना, तात्पुरत्या योजनासुद्धा दिसू शकतात. तात्पुरती योजना दाखवायची आणि त्यातून काय करायचं? कस्टमरला अट्रॅक्ट करायचं. ओके, त्यातून कस्टमरला अट्रॅक्ट करायचं, प्रॉफिट मिळवायचा. त्यानंतर कस्टमरचा तिथं मोठ्या प्रमाणामध्ये लॉस हा होणार असतो. अशा पद्धतीच्या काही सिस्टम आपल्याला तिथं दिसून येतात किंवा दिसून येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये असते. ओके, त्यानंतरचा तोटा म्हणजे काय? तर त्यानंतरच्या तोट्यामध्ये म्हणजे विमा व्यवसाय मिळवण्यासाठी किंवा विमा व्यवसाय हा आपल्याला घेण्यासाठी खाजगी कंपन्या अनुचित पद्धतीचा अवलंब करतात. ओके, त्यानंतर विमा ग्राहकांना लाभ देण्याऐवजी खाजगी कंपन्या स्वतःचा नफा हा जास्तीत जास्त मिळवत असतात. कारण ज्या खाजगी कंपन्या काम करतात त्या कशासाठी? फायद्यासाठी काम करत असतात. त्या जनहितासाठी काम करणाऱ्या नसतात. खाजगी कंपन्या ज्या काम करतात त्या स्वतःचा फायदा बघत असतात, त्या स्वतःच्या फायद्यासाठी काम करत असतात आणि त्या जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. जास्तीत जास्त नफा मिळवणं हाच त्यांचा मेन ऑब्जेक्टिव्ह असतं, हेच त्यांचं मेन हेतू असतो, ध्येय असतं. काय? तर जास्तीत जास्त नफा आपल्याला इथं मिळवायचा आहे. खाजगी कंपन्या विमा योजनांबाबत संभाव्य ग्राहकांना परिपूर्ण माहिती देत नाहीत. बघा, खाजगी कंपन्या ह्या एखाद्या कस्टमरला, एखाद्या ग्राहकाला हवी तेवढ्या प्रमाणामध्ये माहिती देतात का? तर देत नाहीत. ग्राहकांचा लाभ त्या पाहत नाहीत. त्या फक्त आपला स्वतःचा लाभ पाहतात. स्वतःला किती प्रॉफिट मिळणार आहे तो तिथं पाहिला जातो. त्याचबरोबर ती खाजगी कंपन्या ज्या काही त्यांच्या योजना असतील त्याची परिपूर्ण माहिती जी आहे, इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्या कस्टमरला प्रोव्हाइड करत नाहीत. अतिशय वाईट बाब आहे की आपले जे कस्टमर्स आहेत त्यांना आपण ज्या काही आपल्या योजना आहेत त्याची परिपूर्ण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत नाही. सो त्यांना जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन परिपूर्ण प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. त्यानंतरचा पाचवा तोटा जो आहे तो म्हणजे खाजगी कंपन्या आपल्या विविध विमा योजनांबाबत लेखी माहितीपत्रक ह्या तयार करत असतात. मग ज्या वेळेला लेखी माहितीपत्रक तयार केलं जातं किंवा ते तयार करण्याबाबत जे काही संभाव्य ग्राहकांना देण्यासाठी ते उत्सुक नसल्याचं आपल्याला आढळतं. म्हणजे जे काही परिपत्रक असेल ते ग्राहकांना देण्यासाठी सुद्धा त्या कंपन्या इच्छुक नसतात. ओके, जे काही परिपत्रक बनवलेलं असतं ते परिपत्रक कस्टमरला देण्यासाठी सुद्धा त्या कंपन्या इच्छुक नसतात. अतिशय वाईट बाब आहे की जे काही आपली इन्फॉर्मेशन आहे ती प्रॉपर इन्फॉर्मेशन कस्टमरला पोचली पाहिजे. प्रॉपर इन्फॉर्मेशन ज्या वेळेला कस्टमरला पोचेल त्यावेळेलाच कस्टमर हे आपले एकनिष्ठ कस्टमर होत असतात, एकनिष्ठ ग्राहक त्यावेळेला तयार होत असतात. ओके, आणि प्रत्येक कंपनीसाठी एकनिष्ठ ग्राहक तयार होणं अतिशय महत्त्वाचं असतं, परंतु आपल्याला खाजगी कंपन्यांमध्ये असं दिसून येत नाही. त्याचबरोबर ती खाजगी कंपन्या ह्या विमा योजना ज्या असतील त्या विमा योजनांबाबत प्रॉपर इन्फॉर्मेशन तर देत नाहीतच. त्याचबरोबर ते जे काही परिपत्रक आहे, माहितीपत्रक आहे ते तयार केलं जातं. कशासाठी तयार केलं जातं? ते कस्टमरला देण्यासाठी तयार केलं जातं, परंतु ते कस्टमरला देण्यासाठी सुद्धा त्या इच्छुक नसतात. कारण त्या पत्रकामध्ये अर्ध्याच्या वरती माहिती कशी टाकलेली असते? फेक माहिती टाकलेली असते. ओके, जेणेकरून कस्टमर अट्रॅक्ट होतील आपल्याकडे.
मग एखादा कस्टमर असा असतो की तो जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन विचारतो, त्यासाठी खाजगी कंपन्या आपलं माहितीपत्रक जे आहे ते काय करतात, कस्टमरला देण्यासाठी इच्छुक नसतात. आणि मग तोंडी माहिती देण्यावरती त्यांचा जास्तीत जास्त भर असतो. लेखी प्रॉस्पेक्ट वगैरे हे देण्याऐवजी ओरल इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये देण्यावरती त्यांचा काय असतो, फोकस असतो, भर असतो. ओके, हा एक झाला तोटा. त्यानंतर 6वा तोटा आपल्याला सांगितला आहे तो म्हणजे विमा व्यवसायाचे व विमा क्षेत्राचे लाभ समजावून सांगण्याऐवजी, बघा, विमा व्यवसायाचे व विम्याचं जे काही कवर असेल त्या कवराचे लाभ आपल्याला समजावून सांगण्याऐवजी खाजगी कंपन्या जास्तीत जास्त आक्रमक जाहिरात असेल, आक्रमक विमा सेलिंग असेल, विक्री असेल, त्याच्यावरती जास्तीत जास्त भर देताना आपल्याला दिसून येतात. ओके, कारण जे काही विम्याच्या योजना आहेत त्या योजनांची जास्तीत जास्त माहिती कस्टमरपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जो काही विमा आहे त्या विमाचं कव्हरेज कसं आहे, त्याचं प्रोटेक्शन कशा पद्धतीनं त्यांना लाईफमध्ये होऊ शकतं त्याची इन्फॉर्मेशन त्यांना पोहोचणं गरजेचं आहे. आणि खाजगी कंपन्या काय करतात, त्याची इन्फॉर्मेशन सांगत नाहीत, त्याचं माहितीपत्रक दाखवत नाहीत, ओरली फक्त माहिती त्यांना प्रोव्हाइड करतात. आणि जास्तीत जास्त खाजगी कंपन्या काय करतात, आक्रमक जाहिराती करतात आणि आक्रमक जाहिराती करून आक्रमक विक्री करण्याचा त्यांचा जास्तीत जास्त प्रयत्न असतो, विक्री करण्यावरती त्यांचा जास्तीत जास्त भर हा असतो. अशा पद्धतीने खाजगी कंपन्या काम करतात. त्यानंतरचा 7वा तोटा जो आहे तो तोटा म्हणजे खाजगी कंपन्या विमापत्राची मुदत संपल्यानंतर विम्याची रक्कम देतील की नाही याबाबत लोकांच्या मनामध्ये खात्री नसते. अतिशय वाईट बाब आहे की ज्या वेळेला एखादा विमेकरी विमा हा उतरवतो त्याच्यामागे त्याचा काहीतरी उद्देश असतो की बाबा आपला एवढा वर्षाचा कालावधी संपला की आपल्याला काहीतरी रक्कम मिळेल आपण सेव्हिंग केलेली. परंतु ज्या वेळेला खाजगी कंपन्यांमध्ये विमा उतरवला जातो त्यावेळेला विमा कंपन्या पैसे देतील की नाही देत याची शक्यता तिथं मोठ्या प्रमाणामध्ये असते. मोठ्या प्रमाणामध्ये तिथे शक्यता आपल्याला जास्तीत जास्त दिसून येते की खाजगी विमा कंपन्या आपल्या विमापत्राची मुदत संपली तरी विम्याची रक्कम देतील की नाही. ओके, याबाबत मग लोकांच्या मनामध्ये खात्री नसते. लोकांचा जास्तीत जास्त विश्वास हा खाजगी कंपन्यांवरती नसतो. दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर विमा कंपन्यांवरती लोकांचा अद्यापही विश्वास आलेला नाही. कारण खाजगी कंपन्या जे काही काम करतात त्यांच्या कामातून जे काही लोक आहेत त्या लोकांचा, कस्टमर्सचा त्यांच्यावरती विश्वास हा उडालेला आहे. विश्वास ते ठेवू शकत नाहीत. सो अशा पद्धतीनं खाजगी कंपनी काम करते की जेणेकरून जे आपले ग्राहक आहेत ते आपले ग्राहकच आपल्यावरती विश्वास ठेवत नाहीत. त्यानंतर 8वा तोटा सांगितला आहे तो म्हणजे खाजगी विमा कंपन्यांचा मुख्य उद्देश नफा मिळवणं हा असतो. मी अगोदर तुम्हाला सांगितले खाजगी कंपनी ही फक्त स्वतःचा नफा बघत असते, स्वतःच्या नफ्यासाठी ती काम करत असते. ती लोकांचं हित बघत नाही, कस्टमर जपत नाही, कस्टमरशी रिलेशन मेंटेन करत नाही. ओके, सो खाजगी कंपनी ही फक्त स्वतःच्या नफ्यासाठी काम करत असते. त्यांचा मेन उद्देश जो असतो तो मेन उद्देशच कसा असतो, नफा मिळवणे हा असतो. त्यानंतर कस्टमरला सेवा देणं हा त्यांचा सेकंड ऑब्जेक्टिव्ह असतं. त्यांचं फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर प्रॉफिट अचीव करणं आणि त्यांचं सेकंड ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर कस्टमरला सर्व्हिस प्रोव्हाइड करणं. बघा, विचारलं जाऊ शकतं तुम्हाला की खाजगी कंपन्यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर त्यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह असेल प्रॉफिट गेन करणं, प्रॉफिट इन्क्रीज करणं, प्रॉफिट मिळवणं, प्रॉफिट अचीव करणं. आणि त्यांचं सेकंड एम काय असेल तर त्यांचं सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे ते म्हणजे सर्व्हिस प्रोव्हाइड करणं. ओके, ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं. पहिलं काय तर नफा मिळवायचा, दुसरं काय सेवा द्यायची. त्या पण प्रॉपर सेवा दिल्या जात नाहीत. हे झालं 8वं तोटा. हा झाला 8वा तोटा आपला. त्यानंतर 9व्या नंबरचा तोटा आहे तो म्हणजे खाजगी कंपन्यांच्या नफ्याचा विनियोग असेल व लाभ हा खाजगी लोकांसाठीच मर्यादित राहतो. बघा, जे काही खाजगी संस्था आहेत, खाजगी कंपन्या आहेत, त्याचा लाभ हा फक्त खाजगी लोकांसाठीच मर्यादित राहतो, लिमिटेड राहतो. आणि
त्या कंपन्यांच्या नफ्यावरती सार्वजनिक मालकी राहत नाही, कारण ऑलरेडी ती कंपनी कशी आहे, खाजगी आहे, त्याच्यावरती सार्वजनिक मालकी राहण्याचा प्रश्न तिथं क्रिएट होत नाही. हा झाला 9वा तोटा. ओके, अशा रीतीनं विमा व्यवसाय क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्रास ज्या वेळेला परवानगी दिली गेली त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे फायदेसुद्धा जास्तीत जास्त झालेले आपल्याला दिसून येतात आणि त्याचे तोटेसुद्धा जास्तीत जास्त झालेले आपल्याला दिसून येतात. त्याचे जास्तीत जास्त फायदे आपल्याला दिसून येतात, त्याचे जास्तीत जास्त तोटेसुद्धा आपल्याला दिसून येतात. अर्थात खाजगीकरण जे आहे ते खाजगीकरणाच्या फायद्या आणि तोटांच्या जर आपण कंपॅरिझन केलं तर जास्तीत जास्त आपल्याला तिथं फायदे दिसून येतात. बघा, खाजगीकरणाचे फायदे आणि तोटे जर आपण कंपेअर केले तर आपल्याला जास्तीत जास्त काय दिसून येतं, तर खाजगीकरणाचे ॲडव्हान्टेजेस आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दिसून येतात. तसेच विमा नियमन आणि विकास प्राधिकरणाची कठोर जर नियंत्रण असेल, बघा जी काही संस्था असते, जी विमा नियमन आणि विकास प्राधिकरण संस्था आहे, जी कंट्रोल करण्यासाठी, नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन केली गेलेली आहे. ओके, आणि तीच तर संस्थेचं नियंत्रण जे आहे ते नियंत्रण जर प्रॉपर असेल, नियंत्रण त्यांचं कठोर असेल, तर खाजगी कंपन्यांचे जे काही दोष आहेत ते दोष आपल्याला कमी होताना मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येणार आहेत. ओके, कारण जर कंट्रोलच नसेल तर जास्तीत जास्त तोटे आपल्याला दिसून येणार आहेत. परंतु कंट्रोल आहे, परंतु ते इफेक्टिव्ह कंट्रोल जर असेल तर जे काही तोटे आहेत ते तोटे आपल्याला कसे होणार आहेत, कमी होताना दिसून येणार आहेत. ओके, म्हणजेच आपण आजच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं तर विम्याचं खाजगीकरण कशा पद्धतीनं झालं, त्याचबरोबर विमा खाजगीकरण झाल्यानंतर कोणता ॲक्ट केला गेला, तो ॲक्ट म्हणजे विमा नियमन व विकास प्राधिकरण ॲक्ट. मग ती संस्था पहिल्यांदा स्थापन केली गेली. ती संस्था स्थापन गेल्यानंतर त्या संस्थेला कायदेशीर दर्जा मिळावा म्हणून काय केलं गेलं तर त्याचा एक कायदा तयार केला गेला. मग कायदा तयार केला गेला म्हटल्यानंतर जे काही विम्याचे कायदे आहेत त्या विम्याच्या कायद्यांमध्ये सुधारणा केल्या गेल्या. सुधारणा केल्या गेल्या म्हटल्यानंतर कोणकोणत्या कायद्यांमध्ये विमा कायदा असेल 1938चा, त्यानंतर आयुर्विमा महामंडळ कायदा असेल 1956चा, त्यानंतर सर्वसाधारण विमा व्यवसाय कायदा असेल 1972चा. या सर्वांमध्ये काय केलं गेलं तर या सर्वांमध्ये चेंजेस केले गेले. कारण विमा नियमन व विकास प्राधिकरण ही संस्था स्थापन केली, त्याचा कायदा बनवला गेला म्हटल्यानंतर तिथं आपल्याला चेंजेस करणं गरजेचं आहे आणि तिथं चेंजेस हे मोठ्या प्रमाणामध्ये केले गेले. आणि त्यानंतर 1999 आणि 2000मध्ये काय केलं गेलं, विमा व्यवसाय क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्र खुलं केलं गेलं. आणि खुलं केल्या गेल्यानंतर 2000 ते 2021मध्ये विमा व्यवसाय क्षेत्रामध्ये खाजगी कंपन्यांची स्थापना मोठ्या प्रमाणात झाली. ज्या वेळेला खाजगी कंपन्यांची स्थापना मोठ्या प्रमाणात झाली त्यावेळेला भारतातील ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज ज्या होत्या त्यांनी त्यांच्या स्वतंत्र कंपन्या विमा व्यवसाय करण्यासाठी स्थापन केल्या. मग कोणकोणत्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज होत्या ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मग त्यामध्ये भारतातील टाटा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज असेल, बिर्ला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज असेल, बजाज ग्रुप ऑफ इंडस्ट्री असेल, भारती ग्रुप ऑफ इंडस्ट्री असेल, अंबानी ग्रुप ऑफ इंडस्ट्री असेल, सहारा ग्रुप ऑफ इंडस्ट्री असेल, कोटक ग्रुप ऑफ इंडस्ट्री असेल, श्रीराम ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज असेल. सो या पद्धतीच्या वेगवेगळ्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजने काय केलं, आपल्या स्वतंत्र कंपन्या तिथं स्थापन केल्या. त्यांनी वेगवेगळ्या विमा व्यवसाय करण्यासाठी स्वतंत्र विम्याच्या कंपन्या काय केल्या गेल्या, स्थापन केल्या गेल्या. आणि त्यानंतर खाजगीकरण झालं. खाजगीकरणाचे आपण काय पाहिले, वेगवेगळे फायदे, वेगवेगळे तोटे. मग त्यामध्ये जर आपण फायदे आणि तोटे जर कंपेअर केले तर आपल्याला जास्तीत जास्त खाजगीकरणाचे फायदे तिथं दिसून आलेले आहेत. परंतु तोट्यांमध्ये महत्त्वाचे काही तोटे आहेत. त्यामध्ये सांगायचं म्हटलं तर विमा खाजगीकरणामध्ये विमा कंपन्या ज्या आहेत, खाजगी कंपन्या ज्या आहेत त्या काय करतात, त्या फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करत असतात. ते जनहित बघतात का, लोकांचं हित बघतात का, तर त्या लोकांचं हित बघत नाहीत, जनहित बघत नाहीत. विमा कंपन्या फक्त स्वतःच्या फायद्यासाठी काम करत असतात. ते जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देताना सुद्धा ते त्यांचं जे माहितीपत्रक तयार केलेलं असतं, माहितीपत्रक कस्टमरला दिलं जातं का, माहितीपत्रक ग्राहकांना दिलं जातं का, ते दिलं जात नाही. ग्राहकांना फक्त ओरली इन्फॉर्मेशन देणं त्या प्रेफर करतात.
ग्राहकांना जास्तीत जास्त ओरल इन्फॉर्मेशन दिली जाते. ग्राहकांना माहितीपत्रक न दाखवता त्यांना तोंडी इन्फॉर्मेशन देणं तिथं महत्त्वाचं आहे त्यांच्यासाठी. त्याचबरोबर ती खाजगी कंपन्या ज्या आहेत त्यांचा मेन ऑब्जेक्टिव्ह जे आहे, त्यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर त्यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे नफा मिळवणं, आणि त्यांचं सेकंड ऑब्जेक्टिव्ह काय आहे, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं. मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, नफा मिळवणं, आणि सेकंड ऑब्जेक्टिव्ह काय आहे, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं. त्यानंतर जी काही विम्याची रक्कम संपलेली, विम्याची मुदत संपलेली आहे, विम्याची मुदत संपल्यानंतर विमा कंपनीकडून आपल्याला रक्कम परत मिळेल की नाही याची शाश्वतीसुद्धा लोक देऊ शकत नाहीत खाजगी कंपन्यांकडून. ओके, म्हणजेच काय तर खाजगी कंपन्यांवरती लोकांचा विश्वास आत्तापर्यंत तरी राहिलेला नाही. ओके, सो या पद्धतीनं आपण आजच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं आहे, तर विमा व्यवसायाचं खाजगीकरण, विमा व्यवसायाचे खाजगीकरण झाल्यानंतर कोणकोणते तोटे झाले, कोणकोणते फायदे झाले, त्याचे मेरिट, डिमेरिट, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं क्लिअर केलेले आहेत. नेक्स्ट लेक्चर जे असेल त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये याच पद्धतीनं आपण एक दुसरा पॉईंट जो असेल तो आपला स्टडी करूया. ओके, थँक्यू.